दासोपंतांचे 4 वेद अध्ययनाचे कार्य संपन्न झाल्यानंतर 13व्या वर्षी दासोपंताचे जानकीबाई यांच्याशी थाटामाटात विवाह संपन्न झाला. परंतु श्रीदत्त हाच आपले सारे सर्वस्व आहे असे समजून श्रीदत्त दर्शनाची ओढ लागली व वयाच्या 16व्या वर्षी कोणास कळू न देता शाश्वत सुखाच्या निरुपाधिक शांतीच्या शोधार्थ एका रात्रीच घर सोडले. तेथून ते दक्षिण काशी येथे गेले व काशी विश्वनाथाची घोर तपश्चर्या केली. तेथून पुढे माहूर क्षेत्री जाऊन रेणुका मातेचे स्तवन केले. श्री दत्तात्रेयाच्या सिद्ध स्थानांवर 12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्षाच्या तपश्चर्यानंतर श्री दत्तात्रेयांनी आदेश दिला की श्री क्षेत्र राक्षस भुवन येथे गंगेच्या वारूमध्ये माझ्या पादुका मिळतील. तेव्हा श्री दासोपंत राक्षस भुवनला गेले असता त्यांना वाळूमध्ये श्री दत्तात्रेयांच्या पादुका मिळाल्या व श्री दत्तात्रेयांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले.